टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे यांचं भाषण आत्ताच ऐकलं, परंतु त्यांनी भाषणामध्ये देताना तुर्कस्तान या देशाचं उदाहरण दिलेलं आहे। हा देश आता धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जातो, त्याचमुळे हा देश विकासाकडे वाटचाल करत आहे। या देशामध्ये आता धार्मिक राजकारण होत नाही, असं त्यांनी एक प्रकारे उदाहरण दिलं। दुसऱ्या बाजूला हेच राज ठाकरे मध्यंतरी म्हणाले होते, मी धर्माभिमानी आहे, मी हिंदुत्ववादी आहे, आणि त्याच भाषणामध्ये आजच्या भाषणामध्ये ते म्हणतात हिंदू म्हणून एकत्र येऊया। परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचे संविधान लिहिलेले आहे। प्रत्येक भाषेच्या नागरिकाला, प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समान अधिकार दिलेले आहे। त्यामुळे माननीय राज ठाकरेजी काय नेमकं बोलायचंय आपल्याला तेच आम्हाला कळायला मार्ग नाही। माननीय राज ठाकरेजी, आपणच मध्यंतरी म्हणाला होता मी जातपात मानत नाही। मग माननीय राज ठाकरेजी, आजच्या भाषणामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये एका दलित मुलाचा मृत्यू झाला, सोमनाथ सुरेंशीचा, या भीमसैनिकाचा, तरी सुद्धा या प्रकरणामध्ये आपण साधा ब्रशब्द सुद्धा काढलेला आजच्या भाषणामध्ये दिसत नाही। पुढे जाऊन मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत औरंगजेब प्रशांत कोरटकर या नामक व्यक्तीने रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय चुकीचं विधान केलं होतं। राहुल सोलापूरकर या व्यक्तीने सुद्धा अत्यंत चुकीचं विधान महापुरुषांविषयी, रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेलं होतं। तरी सुद्धा आपण या प्रकरणाविषयी गप्प का? भाषणामध्ये या प्रकरणाचा तुम्ही उल्लेख सुद्धा केलेला नाही। या प्रकरणाबद्दल आपण तुमचं स्वतःचं मत सुद्धा मांडलेलं नाही, असं का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।